आज दिवाळीची गिफ्ट म्हणून मी आज आपल्याला सांगू इच्छितो की आपण 26/2/2024 रोजी आपण एक नर्सिंग कॉलेजची मान्यता घेतली होती 100 सीटची. त्याप्रमाणे त्याला झालं वर्ष होऊन गेलं आणि वर्षाच्या आतमध्ये आपण त्या मुलांची सुखसोय व्हावी ह्यासाठी त्यांना वसतिगृह आणि त्यांना कॉलेज असं आपल्या मिरज रुग्णालयाच्या मिरज शासकीय रुग्णालयाच्या प्रसादमध्ये ते व्हावं. मुलांचे ॲडमिशन झालेले आहेत पण त्यांच्या सुखसोयी अजून उपलब्ध होत्या, त्यासाठी आम्ही पाठपुरावा केला. त्यामध्ये गिरीश महाजननी आम्हाला सहकार्य केलं, त्यावेळी ते आरोग्यमंत्री होते. आता मुश्रीफ साहेब आहेत, मुश्रीफ साहेबांनी पण आम्हाला सहकार्य केलं आणि काल हा रात्री हा बाहेर पडला. जवळजवळ 34,39,00,000चा हा आपल्याला उपलब्ध झालेला आहे. त्याची प्रशासन मान्यता मिळालेली आहे. आता टेंडर सिस्टम नंतर बांधकाम करून एका वर्षाच्या आतमध्ये मुलांना वसतिगृह आणि त्यांचं कॉलेज सुसज्ज असं वापरण्याची देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. दुसरी गोष्ट आहे की हा निघाला त्या पद्धतीनं आज शहरातली आणि ग्रामीण भागातली उद्घाटन मोठ्या संख्येनं चाललेली आहेत. आज आम्ही वार्ड क्रमांक 3, 4, 5, 6, 7ची उद्घाटन आम्ही संपन्न केली. 5 वॉर्डमध्ये आम्ही उद्घाटन घेतली. ती उद्घाटन जवळजवळ 12,32,00,000ची उद्घाटन आम्ही केलेले आहेत. त्याच्या वर्कआउट झालेले आहेत, कामं पण चालू 2 दिवसात होणार आहेत. त्याचबरोबर आम्ही ग्रामीण भागातही उद्घाटन आम्ही चालू केलेले आहेत. त्यामध्ये आरग, मालगाव, बेडक, म्हैसाळ ह्या गावाची उद्घाटन झाली. त्या गावाची उद्घाटन झाली ती 36 कोटी आणि 6 लाखाची उद्घाटन आम्ही संपन्न केलेले आहेत. उर्वरित वार्ड 20 आणि 2 हा उद्या 20 घेतोय, परवा 2 घेतोय आणि उरलेली कामं आम्ही घेऊन असा आम्ही हा प्रोग्राम आम्ही इलेक्शनच्या अगोदर संपवायचा प्रयत्न करतोय. जे पैसे उपलब्ध झाले जनतेसाठी त्याची टेंडर निघाली, कॉन्ट्रॅक्ट फायनल झाली. उद्घाटन केल्यानंतर लगेच कामं चालू करायचे आम्ही आदेश दिले. ताबडतोब ही कामं इलेक्शनच्या अगोदर चालू होतील. त्यामुळं इलेक्शनला अगोदर कामं चालू झाली तर ती पुन्हा बंद होत असतात. आचारसंहिता पण त्याच्यावर होत नसतो. त्यामुळे ही कामं चालू करण्यासाठी आम्ही प्राधान्य दिलं आहे.